नमस्ते. आज आपण बघूया कढी पकोडा. तर लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची. त्यातच ताक आणि बेसन पीठ घालून परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे. कढई गरम झाली की तेल तापू द्यायचं. नंतर मोहरी, जिरे घालून घ्यायचे, थोडंसं हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालायचा. थोडीशी हळद घालून ही फोडणी तयार करायची. आपण जे मिश्रण ताकासोबत मिक्स केलं होतं ते सगळं मिश्रण ह्या कढईत टाकून द्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ घालून आपली कढी रेडी होते. आता बघूयात भज्याची कृती. त्यामध्ये आपण काहीही कांदा बटाटा घालणार नाही आहोत, पण तरी खूप सुंदर लागतात. बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, लसूण पावडर घालून आपलं भज्याचं मिश्रण रेडी करायचं आहे. नंतर कढई गरम झाली, तेल तापलं की त्याच्यात भजे सोडायचे आहे. थोडा सोडा घालायचा, त्याने टम्म फुगतात आणि प्लस नंतर हे कढीत गेल्यावर अजूनच टम्म फुगून खूप छान लागतात, मऊ लुसलुशीत लागतात. भातासोबत, भाकरीसोबत मस्त लागते ही कढी. नक्की ट्राय करा.